नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? आज खूप महिन्यांनी आम्ही पिकनिकचा प्लॅन केलेला, सर्व फॅमिली मिळून. जवळजवळ 4-5 फॅमिली मिळून आम्ही पिकनिकचा प्लॅन केलेला आणि सकाळी लवकर निघालो आम्ही पिकनिकसाठी. तर तुम्ही बघा किती वेदर छान होता आणि मस्तपैकी आम्ही इथे नायरोबीला एक पॅराडाईज लॉस्ट करून प्लेस आहे पिकनिकची. तिथे जायला आम्ही सगळे सकाळी 7 वाजताच निघालो, कारण 9-9:30ला पोचायचं होतं. तर तुम्ही बघू शकता आम्ही पोचलो पॅराडाईज लॉस्टला आणि आम्ही सगळेजण आलेलो एकमेकाच्या कारमध्ये ॲडजस्ट होऊन. तर 3 अशा कार घेऊन आलेलो. तर बघू शकता दोन्ही आई एका कारमध्ये बसलेल्या, मी, प्रियंका आणि अंजू एका कारमध्ये बसलेलो आणि कविता तिच्या कारमध्ये बसलेली आणि आम्ही सगळेजण मिळून खूप एन्जॉय करणार आहोत. तर तुम्ही पूर्ण व्लॉग नक्की बघा. तर हे पॅराडाईज लॉस्ट खूप मोठं पिकनिक पॉईंट आहे. सकाळ ते संध्याकाळी कमी पडेल आपल्याला फिरायला, एवढं आतमध्ये खूप मस्त जागा आहे. आणि आफ्रिका तर नेचरमुळेच ओळखलं जातं, तुम्हाला माहिती आहे. तर मी तुम्हाला हळूहळू सगळं काही तुम्हाला एक्सप्लोअर करेन. तर बघा मुलंही खूप खुश होती. सकाळी खूप लवकर उठलेली मुलंही, कारण त्यांना पिकनिकला जायचं बोलल्याबरोबर खूप एक्सायटेड होते. आणि इथे श्रियान आणि केशवीही खूप एन्जॉय करत होते. आम्हाला वाटलं तरी त्रास देतील, पण तेही दोघं मस्त एन्जॉय करत होते. तर तुम्ही बघू शकता इकडे अंजू सकाळी लवकर उठलेली 5 वाजता, तर ती पूर्ण झोपेतच होती. आणि हर्ष इकडे खूप रडत होता. हर्ष, कारण दादानी त्याला उचलून नाही घेतलेलं म्हणून तो खूप रडत होता. आणि हर्ष बघा आमचा मस्त कारमध्ये बसलेला. जेंट्सने सगळ्यांनी गेट पास घेतला आणि मग आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. तर तुम्ही हे बघा, हे गणेश दादा आहेत आमचे, ते तुम्हाला दाखवत आहेत गेट पास. इथे गेट पास घ्यावा लागतो आणि मग आतमध्ये एंट्री देतात. तर गेट पास घेतला आणि मग सगळे जण निघालो आतमध्ये जायला. तर तुम्ही बघा किती नेचर छान आहे आणि ग्रीनरी आणि एवढं वेदर छान होतं. त्यामुळे आम्हाला पिकनिक करायला खूप मजा आली. कारण पावसाळा चालू झाला आहे, तर कधी पाऊस असतो कधी ऊन असतं. तर आज मस्तपैकी आम्हाला ऊनही भेटलं, पाऊस जराही नव्हता. तर त्यामुळे आम्हाला खूप एन्जॉय करायला छान भेटलं. तर तुम्ही बघू शकता खूप छान इकडचं नेचर आहे आणि फिरायलाही खूप छान छान ठिकाणं आहेत. तर आता आम्ही खूप महिन्यानंतर आलो आहे पिकनिकला. अशा आता आमच्या पिकनिक वगैरे होतच राहतील. तर जिथे जिथे जाणार नायरोबीला, तर तुम्हाला सगळं एक्सप्लोअर करणार मी. इकडचं कसं कंट्री आहे, इकडची लोकं कशी राहतात वगैरे. त्याच्यासाठी तुम्ही नक्की माझे व्लॉग बघत जा, कारण मी रोज नेहमी वेगवेगळं काहीतरी तुम्हाला नायरोबीचं नेचर किंवा नायरोबीचं मार्केट सगळं काही एक्सप्लोअर करत राहणार आहे. तर तुम्ही इकडे बघू शकता छान असं मुलांना खेळायला एवढं मोठं गार्डन होतं आणि छान स्लायडिंग्स वगैरे पण होत्या. तर मुलं मस्तपैकी आम्ही जिथे जायचं होतं तिथे सेट झाल्यावर ते आलेले इकडे खेळायला. आणि बघा किती छान होतं नेचर मस्तपैकी. आणि आफ्रिकेला ना फ्लावर एवढे सुंदर आणि मस्तपैकी असतात ना, तुम्हाला एकदा मी फ्लावर गार्डनचं पण एक्सप्लोअर करेन. तर बघा तुम्ही छान असं नेचर होतं आणि मुलं सगळी एन्जॉय करत होते. आणि श्रियान आणि केशवीनेही थोडाही त्रास दिला नाही आम्हाला. तर तुम्ही बघू शकता हे जे तुम्हाला असं झोपडी टाईप दिसतंय लाकडाचं, त्याला बांडा बोलतात. म्हणजे इथे ते बुक करावं लागतं. तर त्यामुळे आमचा जो बांडा होता तो एकदम लेकच्या बाजूला घेतलेला आम्ही खाली. तर तुम्ही बघा आम्ही आमच्या प्लेसवरती पोचलो. तर हा आहे आमचा बांडा. आम्ही मस्त एका लेकच्या बाजूलाच घेतलेला बांडा. बघा लेक किती सुंदर आणि खूप मोठा होता. तर तुम्ही बघा लेकच्या बाजूलाच आम्ही बांडा घेतलेला, कारण मुलांना फिशिंग वगैरे करत होती माणसं, ते बघायचं होतं. तर मुलंही मस्त थकून आलेली गाडीतून, तर केशवी आणि श्रियान झोपले. आणि मस्तपैकी सर्वात पहिली आमच्या अंजूने छानपैकी मिसळ बनवली. आणि मिसळ एवढी छान बनवलेली, खूपच मस्त बनवलेली. सगळेजण खाऊन एकच बोलत होते की मुंबईची आठवण आली. म्हणजे इंडियाला जशी मिसळ भेटते तशी सेम अंजूने झणझणीत मिसळ बनवलेली. आणि अंजू आमची जेवण खूपच छान बनवते, पण मिसळ एवढी छान बनेल असं वाटलंच नव्हतं. खूप टेस्टी आणि झणझणीत होती. सगळ्यांनी म्हणजे ब्रेकफास्ट आम्ही मिसळपाव ठेवलेला. तर तुम्ही बघा एवढी छान तर्री सुटलेली त्याला. आणि ब्रेकफास्टमध्येच सगळ्यांनी पोट भरलं. पुढचे मेनू तर तुम्हाला दाखवतच जाईन, पण छान पहिला जो मेनू होता आमचा मिसळपाव, तो एकदम सक्सेस झालेला आहे आणि छानच सगळ्यांना आवडलेला. इवन दोन्ही आईंनी पण मस्त आवडीने खाल्ला.
आणि सिरियसली आम्हाला सगळ्यांना असं वाटत होतं की आपण इंडियाला कसं कुठे आपण जातो वनभोजन करायला, तसं आज आम्हाला फील येत होतं. मस्तपैकी सगळं आम्ही घरून किंवा सुपर मार्केटमधून सगळ्या वस्तू विकत घेऊन आलेलो आणि मस्त इथे आम्ही बनवलं. चूल एक मांडलेली मस्त, त्याच्यावरती आम्ही छान असं बनवलं. तर तुम्ही बघू शकता सगळेजण एन्जॉय करून छान असे मिसळची सगळेजण तारीफ करत होते अंजूच्या. आणि असं मस्तपैकी गप्पा गोष्टी करत मस्तपैकी आम्ही नाश्ता करून घेतला. तर खूप बरं वाटतं ना, सगळेजण असे खूप महिन्याने आम्ही एकत्र आलो आणि असं आम्ही एन्जॉय करत होतो. आणि बघू शकता केशवीसाठी आणि श्रियांसाठी आम्ही झोळी घरातूनच घेऊन आलेलो. ते आम्हाला खूप बरं पडलं कारण ते लोक मस्त झोपून गेले. आणि सगळ्या जेंट्सला आणि दोन्ही आईंना पहिलं दिलं मिसळ खायला आणि मग आम्ही मस्त लेडीज तिघीजणी बसलो खायला. तर तुम्ही बघू शकता ते विधी आणि कविता वरती बसलेला, त्यांनाही इकडे खाली बोलवून घेतलं आणि मस्तपैकी आम्ही खात होतो. अंजूने एवढी भन्नाट मिसळ बनवलेली, तर मस्तपैकी मी तर मिसळ खाऊनच पोट भरलं. आणि आमचं दोघींचं प्रेम हे तर कॉमनच आहे. तर बघा आम्ही दोघींनी एकमेकीला भरवलं आणि दादा आमचा व्हिडिओ घेत होता. आणि मला रस्सा एवढा आवडला, तर मी एकदम टिपिकल वेमध्ये एकदम म्हणजे एकदम सूपसारखं पिऊन गेली रस्सा 2 वाट्या. भारी वाटत होतं. एरवी तर घरामध्येच बनवून आम्ही रोज तेच जेवून जेवून बोर झालेलं, तर असं मस्तपैकी निसर्गाच्या खाली बसून मस्तपैकी असं खात होतो. खूप भन्नाट वाटत होतं. मग आमचा ब्रेकफास्ट झाल्यावरती मी इथे हॉर्स रायडिंगला घोडा होता इथे मस्तपैकी हॉर्स, तर तिथे मी आली. तर मी त्याला टच करायला बघत होती, पण मला खूप भीती वाटत होती. तर मी त्यांना विचारलं, हॉर्स रायडर होते त्यांना, ह्याला टच करू काय? आणि बघा तुम्ही मी किती घाबरत टच करत होती. तो बिचारा मलाच बघून घाबरला. आणि मग मी गेली लेकवरती. तुम्ही बघा इथे काही चायनीज लोक मिळून मस्तपैकी फिशिंग करत होते आणि त्याच्यामध्ये एक मुलगाही होता, तोही छान अशी फिशिंग करत होता. खूप सारी त्यांनी फिश जमा केलेली. तर तुम्ही बघा मस्तपैकी फिश ते लोक जमा करत होते आणि त्यांनी त्यातली एक फिश जियानलाही दिली, ती तुम्हाला मी पुढे दाखवीनच. तर बघा किती फिश त्यांनी जमा केलेली. आणि हे लोक ना मस्तपैकी दिवसभर असे उन्हात बसून राहतात. आणि बघा किती छान नेचर वाटते इथलं, मला तर एवढं आवडलं. आणि बघा तुम्ही मी काय घोळ केला, अंडी घेताना अंडच माझ्या हातातून पडलं आणि फुटता वाचलं. तर बघा इकडे मुलांसाठी मी ठेवत होती अंडी उकळायला, कारण मिसळपाव एवढी तिखट झालेली, तर काही मुलांनी खाल्ली आणि काही मुलांनी नाही खाल्ली. तर मग अंडी उकळायला ठेवली एका साईडला आणि मग घेतली मी मच्छी फ्राय करायला. मी रात्रीच मस्तपैकी मच्छी मॅरिनेट करून ठेवलेली फ्रीजमध्ये. तर मस्तपैकी मसाला लागलेला मच्छीला आणि मस्तपैकी अशीच फक्त फ्राय खायला मी मच्छी फ्राय करत होती सगळ्यांसाठी. आणि जियानला लेकवर जायचं होतं, तर त्यालाही घेऊन गेली थोडा वेळ लेकवरती, कारण त्याला पाण्यात खेळायचं होतं. आणि दादांनी मस्तपैकी बिर्याणी बनवलेली. तर मग आम्ही जेवणही घ्यायला घेतलं जेवायला. तुम्ही बघा आम्ही सगळ्या जेंट्सला पहिलं जेवायला देऊन मस्तपैकी लेडीज असं जेवायला घेतलं, कारण खूप वेळ झालेला आणि आम्हाला निघायचंही होतं. मुलंही मस्त जेवून त्या गार्डनमध्ये गेलेली खेळायला. तर म्हटलं चला आपण जेवून घेऊया तोपर्यंत. जेवून झाल्यावरती तुम्ही बघा छान अशी मस्त सगळी पॅकिंग केली, सगळं काही भांडी सगळी जमा करून मस्तपैकी आम्ही निघायची तयारी केली. आणि हे बघा मस्तपैकी धबधबाही इकडे होता. तर बघा तुम्ही आम्ही गेलो नाही तिकडे आतमध्ये, कारण मुलं होती छोटी छोटी, तर लांबूनच 2-4 व्हिडिओ घेतले. तर बघा किती छान व्ह्यू होता. तर मस्त अशी आम्ही खूप एन्जॉय केली पिकनिकला आणि खूपच मजा आली आणि खूप बरं वाटलं आम्हाला. खूप एन्जॉय केलं. खूप दिवसांनी आम्ही एकत्र भेटलेलो आणि खूप एन्जॉय केला. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला माझा नक्की कमेंट करून सांगा. तर पुढे काही फोटो टाकलेत तर तुम्ही नक्की बघा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.